गुढीपाडवा म्हटलं की अगदी घराघरामध्ये गोडधोड केलं जातं। तर आज मी छोले पुरी बासुंदी बेत करणार आहोत। बघू शकता अगदी छोले झटपट कसे बनवायचे, अगदी अगदी पटकन बनणारे आणि टम्म फुगणारी पुरी कशी बनवायची, अगदी तेलकट न होणारी। आणि त्यासोबत खाण्यासाठी भजे देखील आज आपण मस्त असा बनवणार आहोत। आणि ही बघू शकता थाळी अगदी गुढीपाडव्यासाठी झटपट होणारी सात्विक थाळी आज आपण बघणार आहोत। अगदी झटपट बनवून तयार होते, काही फापट पसारा न करता अगदी। तर उद्या आहे गुढीपाडवा। नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होते हीच बाप्पा चरणी प्रार्थना। मी गेल्या वर्षी श्रीखंड बटाट्याची भाजी पुरीचा बेत केला होता, तर त्या गेल्या वर्षी मी रेसिपी अपलोड केलेली आहे। लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येत आहे, नक्की जाऊन चेक करा। आणि अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर बासुंदी बनवण्यासाठी इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। म्हशीचं 2 लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्हाला कुठलं जे आवडेल ते, किंवा तुम्ही ते गाईचं सुद्धा घेऊ शकता। आता काय करायचं, एक पसर भांडं घ्यायचं, म्हणजे कढई घ्यायची, जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे। पातळ वगैरे कढई जाड बुडाचीच घ्यायची, म्हणजे काय होतं करपत नाही खाली त्याच्याकरता। आणि हे म्हणजे मी 2 लिटर दूध घेतलं होतं ना, तर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आणि गॅसवरती आपल्याला मीडियम गॅस ठेवून आता उकळी काढून घ्यायची आहे। आणि हे दूध आहे ना, आता आपल्याला सतत हलवत राहून आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। आता काय करायचं, तिकडे दूध आटते तर आपण दुसरी देखील तयारी करणार आहोत लगेच। तर इथे मी रात्रभर छोले आहेत ना, 2 कप एवढे छोले मी घेतले, पाण्यात भिजत घातले रात्रभर स्वच्छ धुवून। आता काय करायचं, रात्रभर तुम्ही जर भिजत घालायला वेळ नसेल तर गरम पाण्यात भिजवू शकता। आता काय करायचं, कुकर घ्यायचं, कुकरमध्ये आपल्याला छोले आहेत ना काढून घ्यायचे। बुडीत आपल्याला पाणी टाकायचं आहे छोल्यामध्ये, आणि अर्धा चमचा हळद, थोडंसं तेल टाकायचं, अगदी अर्धा पळी इतकं। गॅसवरती कुकर ठेवून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, आणि वाफ जिरू द्यायची पुन्हा शिट्ट्या करून। आता काय करायचं, तिकडं आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तर इथे आपण कणिक मळायला घेणार। इथे मी वाटीने एक सेट करून घेतलेलं आहे। मी ते 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाकायचं, हातावरती अर्धा चमचा इतका ओवा चोळून टाकायचे, म्हणजे काय होते पुरी जड होत नाही जास्त। त्यासाठी आपल्याला ओवा टाकायचा अर्धा चमचा इतका चोळून हातावरती। थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला काय करायचं, गोळा मळून घ्यायचा। आणि गोळा मळत असताना जास्त आपल्याला सैल मळायचं नाही आहे, आपल्याला घट्टच गोळा मळून घ्यायचा आहे पुरीचा। इथे मी घट्ट देखील छान गोळा मळून घेतलेला आहे, तो आता झाकून बाजूला ठेवून देणार 10 मिनिट बाजूला। आता काय करायचं, छोले देखील 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, छोले देखील छान मऊसर शिजले देखील आहेत। आता काय करायचं, एक तडका पॅन घ्यायचा, तडका पॅनमध्ये आपल्याला अर्धा पळी इतकं तेल टाकायचं। इथे मी 3 आकाराचे कांदे उभ्या आकारामध्ये चिरून घेतले, ते टाकायचे। इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 1 चमचा अख्खे धने आणि 1 चमचा जिरे टाकायचे, त्याने खूप स्वाद छान होतो तो आपल्या भाजीमध्ये। आणि 1 मोठा टमॅटो लालसर चिरून घेतलेला मोठ्या आकारामध्ये तो टाकायचा, आणि ह्याला छान परतून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनिट याला छान। आता बघू शकता 5 ते 10 मिनिट मी याला छान परतून देखील घेतलेला आहे। हलकासा रंग बदललेला आहे, कांद्याचं देखील लालसर झालेला आहे, आणि टमॅटो देखील छान मऊसर झाले। आता काय करायचं, मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सगळं, आणि याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची या पद्धतीने बंद चालू करून छान अशी। आता आपण लगेच छोलेची भाजी करायला घेऊ झटपट अशी। आता काय करायचं, आपल्याला कॅटलीतल्या पळीने 2 पळी इतकं तेल टाकायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडू द्यायची, जिरे छान फुलू द्यायचे, अर्धा चमचा टाकायचे, 2 तमालपत्र टाकायचे, आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। गॅस आहे तो मंदच ठेवायचा, कारण स्टीलची कढई असल्यामुळे लवकर जळते। आणि आपण जी प्युरी करून घेतली ना कांद्याची टमॅटोची, त्यात आपण बारीक करून घेतली होती ना सुरुवातीला, ती टाकायची। आणि ह्याला काय करायचं, आपल्याला ते सुटेपर्यंत छान एक 5 ते 10 मिनिट याला छान परतून घेणार आहोत आपण। म्हणजे काय होईल, प्युरीचा जे कच्चेपणा वगैरे असतो ना तो सर्व निघून जातो, त्याच्याकरता आपल्याला 5 ते 10 मिनिट याला छान परतून घ्यायचे। आणि मग काय करायचं, 5 ते 10 मिनिट याला परतून घेतलं ना, मग ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, आपण मसाले ॲड करणार आहोत। आता 5 ते 10 मिनिट याला छान परतून घेतलं। आता काय करायचं, त्याच्यामध्ये मसाले ॲड कर। मी इथे छोले मसाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतो, तो रेडीमेड असतो, तो घ्यायचा आहे। तो आपल्याला
जी अख्खी पुडी मिळते 10 रुपयाचं पॅकेट मिळतं ते पूर्ण टाकलेलं आहे मी। आणि आपल्याला लाल तिखट टाकायचे 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद टाकायचे आणि झटपट अशी भाजी बनवून तयार होते। आणि आपल्याला गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा। आणि तो जर तुम्हाला इथे छोले मसाला जर वापरायचा नसेल ना, मी गेल्या म्हणजे अगदी 2-3 महिन्यापूर्वी मी अपलोड केली आहे रेसिपी, अगदी मसाला कसा बनवायचा घरच्या घरी ते देखील मी छोलेची रेसिपी अपलोड केली, तर मी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ताई नक्की जाऊन चेक करा आणि बघू शकता। आणि छोले आपण जे शिजवून घेतले ते टाकायचे। मी अगदी 7 ते 8 जणांना भाजी पुरेल इतकी मी भाजी बनवते, मस्त अशी बघू शकता। आता छोले टाकलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं, ज्यामध्ये मीठ टाकल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला अगदी 5 मिनिट याला छान शिजू देणार आहोत। म्हणजे काय होईल, मसाले वगैरे आहेत ना छान असे शिजतील त्या छोलेमध्ये व्यवस्थित असे। आणि याला कोथिंबीर टाकायची वरून छान अशी, बघू शकता अगदी झटपट अशी चमचमीत आपली इथे छोलेची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता ही झाकून आहे ना, तर आपल्याला भाजून बाजूला ठेवून द्यायची आहे। अगदी मस्त बनवून तयार झालेली आहे, अगदी झटपट अशी, अगदी तरी देखील छान आहे, अगदी घरात सुगंध पसरलेला आहे, अगदी मस्त बनवून तयार झालेले। दूध देखील 1 तासानं मी बघू शकता तुम्ही आटवून घेतलेलं आहे आणि शिजवून घेतलेले आहे। आणि बासुंदी तुम्ही या पसर भांड्यामध्ये शिजवता, अगदी मध्यम मीडियम या गॅस मस्त शिजवून घेतलेली आहे। आणि ही मलाई येते ना वरती, त्याच्यामध्ये मिसळून शिजवून घ्यायची आहे, बाजू वरती येते ती। आणि 15 मिनिटानंतर बघू शकता दाटसर दिसायला लागलेली आहे। आता काय करायचं, आपल्याला साखर टाकायची। साखर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे, पण थोडीशी अगदी पाऊण वाटी इतकी टाकलेली आहे आणि थोडीशी तशीच ठेवलेली आहे, मला जास्त वाटी। तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता साखर टाकली की दूध आहे ना थोडंसं पातळ दिसतं, तर आणखीन याला अगदी 20 मिनिट याला आणखीन एकदा आटवून घेणार आहोत आपण। आणि मी हे दूध 2 तास छान आटवून घेतलेलं आहे, मस्त बघू शकता अगदी दाटसर आपली मस्त अशी लच्छेदार बासुंदी तयार झालेली घट्टसर अशी। तर आता सुरुवातीला तुम्हाला थोडं पातळसर वाटत असेल, पण थोडंसं कोमट झालं की हे बासुंदी आणखीन छान याला दाटसर घट्टसर दाणेदारपणा येतो। अशी बासुंदी तुमची छान गोल्डन देखील कलर आलेला आहे, इथे तुमची बासुंदी तयार झालेली आहे। इथं आपल्याला 2-3 वेलची कुटून टाकायची आहे पावडर करून, आणि इथे जायफळ खिसून टाकायचे, अगदी थोडंसं छान स्वाद उतरतो जायफळचा आणि वेलचीचा। अगदी मस्त आपली मस्त अशी सुमधूर आपली लच्छेदार बासुंदी तयार झालेली आहे। आता आपण मस्त अशी थंडगार बासुंदी सर्व करूया। मी याला थंड करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि मस्त थंडगार अशी पुरीसोबत आपली बासुंदी तयार झालेली आहे खाण्यासाठी। अशी मस्त सर्व करायची, वरून असे ड्रायफ्रूटचे पिस्त्याचे काप कट करून केलेले टाकायचे आणि गुलाबाच्या पाकळ्या मस्त असं टाकायच्या वरती सर्व करायची। मस्त आपली सुमधूर घट्टसर मस्त दाणेदारपणा मस्त आलेला आहे बासुंदीला। इथे आपली बासुंदी मस्त अशी तयार झालेली आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा गुढीपाडव्याला। अगदी मस्त कलर देखील आलेला आहे बासुंदीला, बघू शकता तुम्ही। आता आपण ही बाजूला ठेवून देणार आहोत फ्रीजमध्ये। तर इथे आपण लगेच भजे करायला घेणार आहोत। इथे मी घेतलेला 1 वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतका ओवा चोळून टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचे आणि अगदी 1 चमचा आपल्याला काश्मीरी लाल तिखट टाकायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। आणि आपल्याला भज्याचं हे पीठ पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। मळत असताना याला जास्त पातळ करायचं नाही आहे, म्हणजे थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे। आणि याला मी थोडासा सोडा टाकलेला आहे, अगदी पाव चमचा, त्याने भजे आहेत ना खूप छान फुगतात। आणि इथे मी उभ्या आकारामध्ये अगदी 2-3 कांदे उभ्या आकारामध्ये चिरून घेते, ते टाकायचे आणि याला चोळून मीठ लावून बाजूला ठेवून द्यावं। आता इथं आपण लगेच पुरी करायला घेणार आहोत। पुरी करत असताना अगदी छोटासा गोळा घ्यायचा आणि ह्याला पुरीला छान लाटून घ्यायचं, अगदी जास्त पातळ लाटायची नाही, जाडच ठेवायची, कारण काय होतं पुरी जाड ठेवली ना छान फुगते, जर पातळ लाटली ना फुगत नाही पुरी। आता काय करायचं, मीडियम गॅसवरती मी याला छान तेल देखील गरम करत ठेवलेलं होतं, पुरी सोडायची गॅसवर आणि गॅस फ्लेम आहे ना मीडियम ठेवायची आहे, मीडियम टू हाय, आणि पलटी मारून घ्यायची। छान फुगली देखील आहे पुरी, पलटी मारून घेतली, बघू शकता खालच्या बाजूने छान याला गोल्डन रंग येईपर्यंत छान तळून देखील घ्यायची आहे आणि छान गोल्डन देखील कलर आलेला आहे पुरीला। आता ही आपण काढून घेणार आहोत पुरी,
मस्त बघू शकता टम्म देखील फुगली देखील आहे, मस्त बनवून तयार झालेले आहे। आता ही काढून घेणार। अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरी एक तळून दाखवते पुरी। दुसरी देखील सोडून घ्यायची आणि तळत असताना गॅस आहे ना आपल्याला तो मीडियम टू हायच ठेवायचा आहे, अगदी मंद ठेवायचं नाही, म्हणजे पुरी काय होईल फुगणार नाही। आणि ते काढून घ्यायचे आहे पुरी। आता आपल्याला लगेच आपण पुऱ्या झाल्या तयार। आता लगेच भजे करायला घेणार। भजे तळत असताना भजे आहेत ना, आपण कांदे भजे करतोय तर आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आणि सोडून घ्यायचे ते एक एक भजे करून तेलामध्ये। आणि भजे देखील तळत असताना आपल्याला मीडियमच गॅस ठेवायचा आहे। जर तुम्ही मंद गॅस ठेवला ना तर भजे आहेत ना ते आतून तेलकट होतात, त्याच्याकरता मीडियम गॅस करून आपल्याला गोल्डन रंगावरती हे भजे तळून घ्यायचे आहेत। भजी देखील छान तळून झालेले आहेत, आता काढून घेणार। आता आपण मस्त असं साग्र संगीत गुढीपाडव्यासाठी स्वयंपाक केलेला तो सर्व करूया। छोलेची भाजी, पुरी, बासुंदी, कुरडई, पापड। मी कुरडईची देखील रेसिपी लवकरात लवकर अपलोड करणार आहे। इथे बघू शकता टम्म अशा फुगलेल्या आहेत, कमी तेलकट पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत मस्त अशा। आणि बघू शकता इथे आपला मस्त गुढीपाडव्यासाठी सागर संगीत आपला बेत बासुंदी पुरीचा मस्त असा साधा सोपा बेत बनवून तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा। ही आजची तुम्हाला गुढीपाडव्याची थाळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त अशा रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।